म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। आनंद मोतीलाल शेंडे वय वर्ष 62 हे गृहस्थ बुधवार दिनांक 22/4/2026 रोजी सकाळी 7:30 पासून वॉकिंगला जातो असे सांगून घरातून गेले। ते अद्याप घरी परत आले नाहीत। माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयाचे बक्षीस दिले जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप अध्यक्ष जनसेवक शिवाभाऊ पासलकर, आनंद शेंडे यांची पत्नी, मुलगा, जावई आनंद मोतीलाल शेंडे यांचे मूळ गाव गोंदिया, सध्या राहणार बोहिरवाडी, हिंजवडी, पेज 3। त्यांना स्मृतिभ्रमाचा त्रास आहे। याविषयी घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी। 8 वाजता घरातनं चालायला म्हणून नेहमीप्रमाणे बाहेर गेले, तर ते अद्याप घरी आले नाहीत। बाहेर गेले म्हणजे ते बऱ्यापैकी अंतरावर गेले, एका कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत, कॅमेरा दिसतोय, दुसऱ्या कॅमेऱ्यात दिसत आहेत, नंतरच्या तिसऱ्या कॅमेऱ्यातनं ते दिसतच नाही। त्यांच्या वयानुसार त्यांना जरा शुगर आहे, BP आहे, त्याच्यामुळं त्यांचं थोडं विस्मरण झालेलं दिसतं। पण विस्मरण झालं की माणूस घरातनं बाहेर पडलं की सरळ त्याला कळत नाही कुठं जायचं आणि कुठं नाही। त्यामुळं ते चालत ते पुढे गेलेले आहेत, किंवा कदाचित पुढं बाबा एखादा अपघात झाला असेल, कोणी त्यांना एखाद्या दवाखान्यात ॲडमिट केलं असेल, किंवा त्याला काहीच सांगता येत नाही, एखाद्या वृद्धाश्रमामध्ये असेल किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये असतील, किंवा असं पण होऊ शकतं कधी अशा पण घटना झालेल्या आहेत, किंवा ते एखाद्या STमध्ये बसतात, बसमध्ये बसतात, जिथं बस जाते तिथपर्यंत जातात, जिथे ST जाते तिथपर्यंत जातात, कदाचित ते पुणे शहरात, पुणे जिल्ह्यात तिथं पण नसू शकतील, किंवा कदाचित ते मग एखाद्या लांब पल्ल्याच्या STमध्ये कोण पंढरपूरला जातं, कोण तुळजापूरला जातं, कोण कोल्हापूरला जातं, कोण आळंदीला जातं। म्हणजे अशा परिसरात ते महाराष्ट्रामध्ये कुठेतरी आहेत। त्याच्यामुळं आम्ही आज त्यांच्या मुलांच्या आणि जावयांच्या सांगण्यानुसार त्यासाठी प्रेस घेतलेली आहे, किंवा ही व्यक्ती कुठेतरी आहे। कारण आम्ही श्वसन हॉस्पिटलला पाहिलं, तिथं कुठेच बॉडी नाही आहे, त्यांची नोंद नाही आहे, बेवास पण नाही आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। तरी पण आम्ही रोज प्रयत्न करत असतो की चौकशी करत असतो, आणि त्यांच्या त्या महाराष्ट्राची जी मिसिंगची लिंक आहे त्या लिंकवर जाऊन पण पाहत असतो। त्यामुळं त्या लिंकवर ते कुठं नाही, त्याच्यामुळे हे काका गेले कुठं। त्याच्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी सोशल मीडियावर हे जे काका, जे आनंद मोतीलाल शेंडे हे जे हरवले आहेत, आणि हे पिंपरी चिंचवड हद्दीत आणि पुण्याच्या हद्दीत म्हणजे त्या बाँड्रीवरून ते गेलेले, त्याच्यामुळे ते कदाचित आम्ही इकडं शिरोळपर्यंत शोधलेलं आहे, पुणे शहरात शोधतोय आता, मावळपट्ट्या, मुंबई, पेण, पुढं खालापूर किंवा लोणावळा, खंडाळा त्या साईडला पण शोधणार आहोत। पण असं जायचं रोज किती, म्हणून आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आतापर्यंत म्हणजे हजारो लोक आज आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे मिळाले। त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्ही हे प्रयत्न करत आहोत की काकांना सोशल मीडियावरती चॅनलच्या तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून ते आता आपल्याला लवकरात लवकर मिळवण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे। आणि ही जी आमची मुलाखत सर्व पब्लिकला आणि सगळं सामाजिक, राजकीय सगळे पोलीस अधिकारी असतील, पत्रकार असतील, चहावाला असेल, पाणीपुरीवाला असेल, टपरीवाला असेल, जे कोणी असेल कार्यकर्ते मंडळाचे असतील, त्यांनी हे सगळं आमची मुलाखत पाहून ह्या काकांसाठी शेअर करावे, एवढीच माझी नम्र विनंती आहे। आणि अशा शेअर केल्यामुळे आपल्याला भरपूर लोक सापडले आहेत, त्यामुळे हे लवकरात लवकर सापडतील मला तर 100% खात्री आहे। त्याच्यामुळं मी आज सर्वांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी या गोष्टी, काकांची शोधपत्रिका शेअर करावी, ही नम्र विनंती। आतापर्यंत किती लोक सर आपल्या? नमस्कार, मी सौ साधना आनंद शेंडे, त्यांची मिसेस आणि माझे मिस्टर आनंद मोतीलाल शेंडे हे 22/4/2026 सकाळी फिरायला जातो म्हणून निघाले, आणि आम्ही वाट बघितली पण ते काही आलेच नाही। पण मग शोधाशोध झाली, 10 वाजेपर्यंत आम्ही शोधाशोध केली, पण ते काही आलेच नाही। त्याच्या आधी काही वाद वगैरे झाला नाही आमच्याकडे, सगळंच बरोबर होते, पण त्याच्या आधी त्यांना ब्रेन स्ट्रोकचा अटॅक आलेला होता। तर ते आधीसारखे बोलायचे नाही, कमी बोलायचे। त्यांना शुगरचा त्रास आहे, BPचा त्रास आहे, ते बोलू शकत नाही आणि चालू पण शकत नाही, तेवढे चालू शकत नाही। मी तुम्हाला एवढीच विनंती करते की माझे मिस्टर जिथे कुठे असतील तिथून तुम्ही लवकरात लवकर शोधण्याचा प्रयत्न करा। मी कळकळीची विनंती करते तुम्हाला,
आणि माझ्या परिवाराचा आधारस्तंभ म्हणजे माझे मिस्टर, माझी मुलं त्यांच्यामुळे पोरके झालेले आहेत. खूप वाट बघतो. असं वाटते की कोणाचा तरी फोन येणार आणि ते येतील, पण ते अजून काही परत आलेले नाही. माझं नाव आर्यन शिंदे. जे हरवलेले आहेत ते माझे वडील आहेत. ते 22 तारखेला घरून निघाले. त्यांच्याजवळ फोन नाही, पैसे पण नाही आणि काही ATM आणि ही पण नाही आहे की कुठे ते जाऊ शकतात आणि काही करू शकतात. त्यांना डिसेंबरला ब्रेन स्ट्रोकचा आजार झाला होता, पण ते दुरुस्त झाले होते. पण त्यांना थोडासा विसरण्याचा प्रॉब्लेम आहे. त्यांचा मोस्ट प्रॉब्ली रस्ता चुकलेला आहे. त्यांना घरी परतायचा रस्ता मिळत नाही आहे अशी आमची शक्यता आहे. ते जिथे पण असतील, कोणाला पण दिसतील, काही पण माहिती असेल, ते कुठल्या पण नंबरवर फोन करू शकता. शिवभावाच्या नंबरवर फोन करू शकता आणि काही बी माहिती भेटल्यावर आम्ही 1,00,000चा रक्कम देण्यास तयार आहोत. बाकी पोलीस कंप्लेंट हां, पोलीस कंप्लेंट वगैरे सगळी केली आहे. त्यांच्याकडून त्यांची जास्त पडताळ चालू आहे. ते पण पोस्टर लावत आहेत. त्यांनी पण त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये शेअर केलं आहे डिटेल वगैरे. त्यांच्याकडून जे पण असले की ते आम्हाला विचारतात. सर्वांना नमस्कार. मी शैलेश पाटील. आनंद शेंडे माझे सासरे आहेत. ते 22 एप्रिलला सकाळी 8 वाजता मॉर्निंग वॉकला जातो म्हणून निघाले आणि अजूनपर्यंत परतले नाही आहेत. आता 9 दिवस झालेले आहेत, ते अजून घरी परतलेले नाही आहेत. मी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सगळ्यांना आवाहन करतो आणि विनंती करतो की जिथे कुठे माझे वडील दिसले त्यांनी आम्हाला लगेच संपर्क करावा आणि सगळ्यांना आमच्या घरात आनंद पसरू द्यावा, हीच एक सगळ्यांना विनंती आहे. आणि एक मुख्य म्हणजे एक सांगायचं आहे की जे पण आम्हाला फोन करतील, जे पण सांगतील, आम्ही त्यांना 1 4 एप्रिलला वगैरे गेले. ते हे repeat सांगा झालं, ते झालं. त्यांच्याबद्दल काय तुम्हाला सांगायचं? रिपीट करून त्यांचे सर्वात आधी तुमचा परिचय द्या. रोलिंग. नमस्कार, माझं नाव नितीन पाटील. मी आनंद मोतीलाल शेंडेचा जवाई. आमचे वडील मोतीलाल शेंडे एक शिक्षक होते. 25 वर्ष त्यांना मुलांना शिकवलं. आज वयामुळे ते घरचा रस्ता विसरून गेले. आम्ही सगळ्यांना विनंती करतो की आपण आपले शिक्षकला घरी परत आणू. वयामुळे विसरू शकतो, पण आपण बघताना कुठेतरी असा माणूस दिसला की तो विसरला आहे घर आणि इकडे तिकडे जायचे प्रयत्न करत आहे. आपण त्याच्याकडे बघू, विचारू, तुझं नाव काय आहे, तुला कुठे जायचं आहे, असं बघून आपण त्यांना शोधू शकतो. असं पोहोचा, असे लोकांजवळ पोहोचा. आणि एक मानवी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता, त्यामुळे ते नीट नाही चालू शकत. थोडंसं त्यांच्या एक राईट हँडचा पाय थोडासा लढतो, जाताना त्यांना थोडासा त्रास होतो. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण आपले गुरुजीला एक गुरुदक्षिणा म्हणून त्यांना परत घरी आणू. हे सगळे स्टुडंट्सला, सगळे छात्रांना विनंती आहे. आपले गुरुजी